सर के बारे में क्या बोलूँ, पहले मराठी में बोलतो ते सांगा बरं पडेल. आता नवीन नवीन आम्ही आता 5 वर्ष जॉईन झालो तर आम्हाला शिकायला एकदम असे टफ होतात प्रोसेस करायला. आता आमची CO2 रिमूव्हल सेक्शन किंवा बॅकएंड सेक्शन आम्हाला समजायला कठीण जातो बॅकएंड सेक्शन. तर त्यांनी बॅकएंडमध्ये एक ड्रॉइंग आणि फ्रंट एंडमध्ये MDS सेक्शनचं एक ड्रॉइंग जे बनवले त्याच्यामुळे ते आम्हाला समजायला खूप एकदम लवकर झालं, म्हणजे जास्ती लवकर शिकलं. नंतर कुठे ऑपरेशनमध्ये प्रॉब्लेम आला त्या ह्याच्यामध्ये आम्ही बघून त्याच्यामध्ये आम्ही शिकू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं एकदम प्रॉफिट जास्त झालं. नंतर दुसरं त्यांचं QCमध्ये योगदान म्हणजे आता आम्ही पण QCमध्ये जॉईन झालं, दुसरा आहे आमचा ग्रुप आहे. तर त्यांची काय काय केलं त्याच्यावरनं आम्ही आयडियाज घेतो. त्यांचं एकदम लिस्ट त्यांच्यामुळे एवढी लिस्ट माझ्या पाठ नाही झाली, बघून सांगतो. कोल्ड स्टोरेजमध्ये पाणी आणि एअरसाठी त्यांनी टॉपसाठी घेण्यासाठी लाईनचं प्रोव्हिजन केलं त्याच्यासाठी त्यांच्या टीम मेंबर दिसले. नंतर मेन कुलिंग टॉवरवर ऑइल ट्रान्सफर करण्यासाठी एक लाईट टाकली, त्याचा पूर्वी क्रेनने ऑइल कम शिफ्ट करायला लागायची. दुसरं मेन कुलिंग टॉवरवर फॅनचं खराब ऑइल काढून डायरेक्ट खाली आणण्यासाठी नवीन एक पद्धत त्यांनी हे केलं त्याच्यासाठी. नंतर दुसरं एम्ब्रॉइड टाकायला एक पनेलची व्यवस्था केली त्याच्यासाठी. नंतर MDS सर्व टॉवरमध्ये ट्रेनमधून लेवल घेण्यासाठी सोय केली, ते एक आहे. तर मेन कुलिंग टॉवर फ्लोरिंग चार्जिंग लाईनला स्ट्रेनरिंग लावला, असे अजून खूप त्यांनी असे केलेले आहे. त्याच्यामुळे सांगणं खूप जास्त आहे त्यांच्याबरोबर. त्याच्यामुळे मी त्यांना एक सांगतो की आता रिटायर झालं, आता नवीन एकदम पुढचं त्याच्याबरोबर एकदम यंगप्रमाणे तुम्ही पुढचं अजून हे करा, एन्जॉय करा, सगळीकडे फिरून या. थँक्स.